शोभे हा हे आणि काय नवीन? अगं पेपर मध्ये ऍड आली होती ना, उन्हाळी कपडे शिवा आणि त्याच्यावर 4 पैसे मिळवा. मीच मोन्याला आयडिया दिली. म्हटलं शिव ना, उन्हाळी कपडे शिव आणि मस्तपैकी 4 पैसे कमव. आपल्याला घरासाठी पण उपयोगी पडतील ना. शोभाताई चांगली आयडिया आहे. है ना? हा शोभा लोक आले पाहिजेत कपडे शिवण्यासाठी ना, म्हणून तर मोन्या, आता पण करत बसू नको हा. चांगला विचार कर, ऑर्डर मिळतीलच. होय मालक, तुम्ही काय बी काळजी करू नका. तू जा आरतीचं ताट घेऊन ये जा. लवकर. पण शोभे हा तुला असं वाटत नाही जरा जास्त स्वस्त दर लावलाय? अगं आई, उन्हाळी ऑफर आहे ना, म्हणून पैसे कमी ठेवलेत. तुला काही ब्लाऊज वगैरे शिवायचंय तर शिवून घे. घरातल्या दिवसभर काम करून या मास्टरड्याकडून हे उन्हाळी कपडे शिवणं होणार आहे का? मावशी, मालकाने एकदा ठरवलं ना तर मालक काय बी करू शकतात. माहिती आहे ना मला, आज कित्येक वर्ष बघते धडे काम जमलेलं नाही. मावशी, तुम्हाला जर चांगलं बोलता येत नसेल ना तर निदान वाईट तरी बोलू नका. शुभे बघितलास कशी बोलते? मी वाईट बोलते म्हणजे काय? मालकांना कशा पाय टोमणे मारताय तुम्ही? काहीतरी चांगलं करायला जाताय ना, त्यांच्या पाठीशी उभं राहता येत नसेल ना तर निदान बोलत तरी जाऊ नका ना. बघ बघ हिची ना जीभ कशी चुरू माझी जीभ चालते. ही बोलते ते. साता जन्माच्या वैरी असल्यासारख्या भांडताय. तुम्हाला एकमेकीची नीट बोलता येत नाही का? यांना बोलता येत नाही. आई, हिला बोलते ते. गप्पा बसा. आई गप. दे भरपूर ऑर्डर मिळू दे ग बाई. काय उन्हाळी कपडे ऑफर? वहिनी मस्त मस्त ऑफर आहे. राहू बघ ना, उन्हाळी कपडे ऑफर. अरे वा, बेस्ट आहे. मोन्या अभिनंदन, वहिनी अभिनंदन आहे का? रानू अभिनंदन. नुसतं अभिनंदन करू नका, ऑफरचा लाभ घ्या. अरे विचार कसला करतोस राहुल? अंजे तर सांगत होती की तुझा पगार वाढलाय. हा, मागच्या महिन्यात वाढला. अरे मग घे ना कपडे शिवून. अंजे मस्तपैकी कॉटनचे ड्रेस शिवून घे. ते वहिनी मी गेल्याच आठवड्यात शॉपिंग केली आहे. मी करते ना नंतर. मोहन नवीन बिझनेस सुरू केला असं कळलं. अभिनंदन भानू, अभिनंदन. बिझनेस आमच्या यांनी सुरू केलाय. तुम्ही पण घ्या, नवीन कपडे शिवून घ्या. नाही माझ्याकडे आहेत ना. बघा हा, मग नंतर आमच्याकडे खूप ऑर्डर आल्या ना, मग आमच्या मागेच लागाल तुम्ही. आमची ऑर्डर घ्या, आमची ऑर्डर घ्या. तुम्ही एक काम करा, जर बाहेरून आम्हाला तुम्ही ऑफर्स आणून दिल्यात ना तर तुम्हाला 5% कमिशन. हं? मग मी तुम्हाला नक्की ऑर्डर आणून देतो. पण ते कमिशनचं हा हा, कमिशनचं म्हटलं बरोबर. चला वहिनी येतो आम्ही. अगं असं काय करते, ऑर्डर द्या ना, माप बिप द्या. घ्या यांची माप घ्या, ऑर्डर घ्या. चला. हा मालक तुम्हाला डिस्काउंट देतील. हा चालतंय ना, मग आम्ही शिवून घेऊ कपडे. नाही आम्ही विचार करतो. माप देऊया ना. नाही विचार करू, तुझी माप काढते मी. चल तू. विचार करतो आम्ही. वहिनी येतो. हा द्या, ऑर्डर द्या. बरं मोन्या, ती मशीन काय ती तुझी बघून घे, नाहीतर ऑर्डर येतील आणि मशीन बिघडायची. चल गोंधळ नको व्हायला. चल, 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 चल. हा, ठीक. चल चल. मोन्या, दुपार होऊन गेली रे, अजून कोणी आलं नाहीये. ताई तुम्ही काय बी काळजी करू नका, आपला बिझनेस जोरात चालेल. काहीतरी करावं लागणार ग. तू काय करतोयस? हे धागे वगैरे बघ. आयडिया, इथे बस. इथे बस लवकर. बस. एक काम कर, ते कपाटामध्ये सुती कपडे आहेत ना, ते काढ घाल. हा असं ठेवू ना जरा. काय हो, कशाला बाहेर काढते? राहू द्या. तू दे. थांब ना जरा मोन्या. हे आता ठेव. थांब जरा. कापड दे. हा सोबत असे कपडे ठेवून काय होणार आहे? अगं जी लोक आपल्याकडे ऑर्डर द्यायला येतील ना त्यांना दिसले पाहिजेत ना की आपल्याकडे आधीपासून खूप ऑर्डर आहेत, म्हणजे ते आपले कपडे शिवायला देतील. मोन्या चांगला टेलर आहे हे त्यांना कळलं पाहिजे ना, म्हणून असं ठेवायचं. पण शोभा, त्यांना समजा समजलं की आपलेच कपडे आहेत तर कोण सांगणार आहे? तू सांगणार आहेस का भानू सांगणार आहे? मी कशी
नाही मी नाही सांगणार. हो आणि शोभा मी एक मिनिट मोहन्या, तू जरा गप्प बस. ऑर्डर आली ना तर फक्त हात आणि पाय चालव, डोकं अजिबात चालवू नकोस, कारण ते तुला नाहीये, कळलं? तू एक काम कर, हे कापड घे आणि शिवतो असं दाखव. दाखव ना, फक्त दाखवायला काय आहे. मालकांना काय बी करून ऑर्डर मिळाली पाहिजे, नाहीतर शोभाताई मालकांवर लई चिडतील. अचानक लईच गरम व्हायला लागलं का अंशू? हो, घामाच्या नुसतं धारा सुटतात. म्हणजे मला तर असं वाटायला लागलंय आपण ज्वालामुखीच्या बाजूला राहतो काय. केवढं गरम व्हायला लागलं अचानक. पंख्याचा पण काय उपयोग नाही यार. हे अंशू एक काम कर, जा आणि पंखा जरा अजून फास्ट कर. जा जा. राहुल ऑलरेडी 4 वर येतो. अजून किती पास करू? राहुल, त्यापेक्षा आपण परत एसी घेऊया ना. ए तू काय येडी झाली का? मागच्या टाइमला एसी घेतला होता तेव्हा काय झालं होतं माहितीये ना? एकतर ना उन्हाळ्यामुळे एसीचे भाव वाढलेत, नुसताच धूर होईल आपला. अचानक एवढं गरम का होते? असं जर उकडायला लागलं तर माझं काही खरं नाही राहुल. तू काहीतरी कर. काहीतरी करावं तर लागणारच आहे यार. अंजू अंजू, माझ्याकडे काय आयडिया. मी काय म्हणतो, आपण एक काम करू ना, ती पंख्याचा तर काही फायदाच नाही. आपण मोन्याची ऑफर चालू आहे ना, उन्हाळी ऑफर, त्याच्याकडनं 2-4 सुती कपडे शिवून घेऊया ना उन्हाळ्यासाठी. तेवढं तर आपल्याला बरं पडेल. चालेल. चल 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 आपण जाऊ लगेच. चल. मला आंबा खाऊ दे मग जाऊ. खा तू. नुसताच धूर केला यार गरमीने. गेलो. ए समय काय रे? मोन्याकडे चाललाय. अरे हो रे, त्या गरमीने पूर्ण वाट लावली बघ. नुसताच दूर केलाय. तू काय कपडे शिवायला चाललाय का? अरे हो रे. आम्हाला लई त्रास व्हायला लागला यार. अरे म्हणून म्हटलं पहिला उन्हाळी कपडे शिवून घेऊया यार. आम्ही पण तेच ठरवलं, म्हटलं पहिले जाऊ, ऑफर चालू आहे तोपर्यंत 2-4 कपडे शिवून घेऊ मोन्याकडे. हा चल 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 चला चल चल चला वहिनी. गरम व्हायला लागलं यार. हे मोन्या, काही कर पण आजच्याच मला कॉटनचा सदरा शिव. अरे या गरमीमध्ये या टी शर्ट मध्ये मरायला होईल रे मला. भाऊजी मला पण नाही कॉटनचा मस्तपैकी ड्रेस शिवून द्या. गरमीने जीव हैराण झालाय हो. मला इतकं गरम होत नाहीये. तू काही एवढा बिडा झाला काय? तिथं घामानं भिजलोय आम्ही आणि तुला गरम पण व्हायला झालं साधं. खरंच नाही. मस्करी करायला आम्हीच भेटलो का भाऊजी? अहो नाही बघ. हे सोड. हे बघ आजच्याच मला ते सदराला द्या. हा माझ्या मापाचा ड्रेस भाऊजी. पैसे किती होतील? पैसे मी सांगते मदन भाऊजी. तू ये मदर इकडे. अहो तुम्ही. मोहन बास झालं काम, तू झोप आता. अहो नाही, झोपतोय कुठला, खूप काम आहे हो अजून. मोहन, मी तुझं काम पूर्ण करू? नको नको, मी करतो. अहो शिवणकाम मला आवडतं, माझ्या आवडीचं काम आहे. मी करतो. उलट तुम्ही झोपा, तुम्हाला झोप आली आहे. बर. मोहन तू काळजी करू नकोस, मी तुझं उरलेलं काम पूर्ण करीन. चहा दे मला.
वा, ऑर्डर पूर्ण करायची सोडून महाशय झोपलेत. मोन्या उठ. ताई ताई, मालकांना उठू नका, त्यांना झोपू द्या. काय काम असेल तर मला सांगा. अख्खी रात्र कपडे शिवत होते. अगं ही ऑर्डर पूर्ण केली तर दुसरी ऑर्डर मिळेल ना. हा बघ कसा झोपा काढतोय. मोन्या उठ. काय चाललंय तुझं? झोपलास काय? ऑर्डर पूर्ण करायला सांगितली होती ना. हो सॉरी शोभा, पण कधी झोप लागली कळलंच नाही. तू मला कारण सांगू नकोस. एवढी मोठी ऑर्डर आहे, आता पूर्ण कोण करणार? मी करतो ना आता. आता आता काय उपयोग? मालक, अहो तुम्ही ताईंची मस्करी कशा पायी करताय? त्यांना सांगा ना. काय? अहो शोभत आहे, खरं सांगायचं ना तर काल रात्री मालकांनी ऑर्डर पूर्ण केली हाय. हा कुठे आहे? ते बघा, कपडे तिकडे ठेवले आहेत. मोन्या, अरे मस्त शिवलेस तू कपडे, आणि ते पण एका रात्रीत. चल चल आवर लवकर. आता ज्यांचे त्यांचे कपडे आहेत ना ते येतील घ्यायला. ते कपडे देऊ त्यांना आणि त्यांच्याकडनं पहिले पैसे घेऊ. जसं लवकर. वा वा वा, बरं झालं ऑर्डर पूर्ण झाली. मदन भाऊजींचे झाले. वा 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 मोन्या, अरे खूप पैसे मिळालेत आपल्याला. मला वाटलं नव्हता एका रात्री तू ऑर्डर पूर्ण करशील म्हणून, पण कमालच केलीस. शोभा मी नाही. ताई, मी तुम्हाला सांगितलं होतं ना मालक समजा काम वेळेत पूर्ण करतील म्हणून. जाऊन मावशीना सांगा, मालकांना सतत बोलत असतात. हा बस बस बस, जरा मालकांचं कौतुक. जरा ना कामाकडे लक्ष दे, कळलं? होय. हा. झाली का ऑर्डर? आमच्या यांनी तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळी ऑर्डर पूर्ण केली आहे. एका रात्री तेवढं काम केलंस? क्या बात आहे मोन्या, नुसताच दुरा नुसताच दुरा. हे मोहन, आता वेळ घालवू नकोस, दे लवकर. हो हो. हे बघा, मदन भाऊजी तुमचे झाले 550. राहुल तुझे 250 आणि समीर भाऊजी तुमचे 150. पैसे देऊ ना नंतर. आता कपडे घेऊन कुठं पळून जाणार आहे वहिनी, चाळीतच तर आहोत. नंतर देतो ना पैसे, काय मोहन चालेल ना. हो चालेल ना. हा 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 म्हणाला. बघितलं, मला माहितीये मोहन आपल्याकडून लगेच पैसे नाही मागणार. नाही पण मी पैसे दिल्याशिवाय कपडे देणार नाही. शोभा वहिनी, आता जरा घाई आहे हो. ए थांब थांब, मोने थांब. हे 100 रुपये ठेव. बाकीचं पुढच्या महिन्यात देतो. काय ना, या महिन्यात जरा जास्तच खर्च झालाय. मग मी पण पैसे देतो तसे थोडे. हे मोन्या, माझ्याकडे पण बघ हे 50 आहेत, हे 50 ठेव. आता दर नाही नको बघ, 50 ठेव. बाकी माझ्याकडे ना आता हे 40 रुपये. हा नाही, आहेत ना, अजून पण आहेत. 2 2 4. हा हे घे 9. एकूण 50 रुपये झाले. आणि मोहन, आता ना मी एक बिझनेस डील करायला झालाय. ती जर नक्की झाली ना तर लगेच पैसे आणून देतोय. हा, पण मी पैसे दिल्याशिवाय कपडे देणार नाही. शोभा, अगं नंतर देतो म्हणतात ना. आपल्या चाळीतलेच आहेत सगळे. आपण नाही त्यांचा विचार करणार तर कोण करणार, नाही का? हा देऊ ना लगेच. कपडे दे ना मोन्या. हे घ्या मदन भाऊजी. अंजूचा ब्लाऊज पण होता एक. थँक्यू. थँक्यू मोन्या, थँक्यू. ठेव तुझ्याकडेच. मी त्यांच्याकडनं पूर्ण पैसे घेणार होते ना, कशाला मध्ये बोललास तू? पण शोभा ते नंतर आणून देतो म्हणालेत ना. अरे मोन्या, तुझ्या या स्वभावाचा ते गैरफायदा घेतात, तुला कळत कसं नाही? आई म्हणते तेच बरोबर आहे. तू माझ्या आयुष्यात कधीच चांगले दिवस आणणार नाहीस. शोभा
मिळालेल्या पैशातनं एक चांगली साडी घ्यावी असा विचार केला होता, सगळ्यावर पाणी फिरवलंस. नशिबातच काही नाही. मालक तुम्ही काय बी काळजी करू नका, समज ठीक होईल. मी समज ठीक करीन. आता बाकीच्यांकडनं का पैसे घे, नाही तर त्यांनाही देशील फुकट. हा कशाला लावलास हा बोर्ड? कशाला त्याच्यावर लिहायचे किती पैसे आहेत ते, पॅन्टचे एवढे, शर्टचे एवढे, सगळ्यांना तर फुकट देतोस. दे ना दे, लिही रे त्याच्यावर लिही. मी पैसे घेणार नाही, फुकट शिवून देतो सगळ्यांना. लिही ना त्याच्यावर. काय केलं काय केलं? सांगतो किती छोटा शिवला आहे बघ, जातच नाही बघ. हा शर्ट जो तुला दिला होता मी, या शर्टाला खिसा उलटा शिवलाय. पैसे कसे ठेवायचे असेच? दादा काय वाट लावली ब्लाऊजची? केवढा छोटा ब्लाऊज. हा हात त्याचे शिवून टाकले हे बघा. हा कसं घालायचंय? मोहन आणि हा माझा शर्ट, याला बटन काय मी लावू का? मोने, तुला एक काम करता येत नाही. कोणाकडे शिकला रे टेलरिंग तू? अहो, यांचं नुकसान झालंय. आता पैसे तर नाही मिळणार, पण यांची नुकसान भरपाई कोण देणार? शोभते मी बोलू का? आम्हाला माहिती होतं ऑर्डर पूर्ण झाल्यानंतर बी तुम्ही पैसे देणार नाही, म्हणून मालकाने हे मुद्दाम केलं हाय. म्हणजे मोहन, आमचे कपडे नीट शिवून मिळणार आहेत की नाही? हा मिळतील ना, पैसे पूर्ण द्या मग मिळतील. अगं भानू, आम्ही पैसे देणारच होतो. हो ना. हा मग द्या ना. आता पैसे नाही येत तेवढे. कुठून बी आणा, पैसे द्या आणि शिवलेले कपडे घेऊन जा. मी देणारच होतो. हे काय, मी आणलेत ना पैसे. मोहन, हे 100 आणि हे 101. हे घे, माझे 101 रुपये बाकी होते ना, हे घे 101 रुपये. पैशाचा प्रश्न नाही. घे, माझे 200 बाकी होते, मी 200 दिले. भानू, हे बघ माझे पण 400. शोभा, हे पैसे कपडे मिळतील का आम्हाला नीट करून आता? हा, हा मिळतील ना, द्या इकडे, संध्याकाळी घेऊन जा. हा द्या. आठवणीच द्या. करत ते दादा. मोन्या, पैसे तर मिळाले, पण संध्याकाळपर्यंत हे कपडे ठीक होतील का? शोभाताई तुम्ही काय बी काळजी करू नका, संध्याकाळपर्यंत समजे कपडे ठीक होतील. अगं भानू, इतक्या कमी वेळात नाही होणार. अहो मी मदत करते ना मालकांना. तुम्ही एक काम करा, तुम्ही मावशींकडे जा, कपडे ठीक झाले ना की मी तुम्हाला बोलवते. नक्की ना? होय. मला बोलव. हा करा सगळे कपडे. हो, तुम्ही हे असं का केलं सगळं? मालक, त्याशिवाय तुमचे पैसे मिळालेच नसते. आणि शोभताई तुम्हाला ओरडतात ना, मला अजिबात आवडत नाही, म्हणून मी हे समज केलं. हो, तुम्ही सगळं करता ते माझ्याच चांगल्यासाठी करता हे मला माहितीये, पण त्यामुळे दुसऱ्यांना त्रास होतो ना, ते नाही मला आवडत. मालक मी समजा ठीक करते ना, तर तुम्ही काळजी करू नका. नको, मी करतो. मालक मी करते. मी करतो, प्लीज मला मी करतो. ताई बघा, समजा काम झालं आहे. मोन्या, सगळे कपडे रिपेअर झाले? हो झाले. बरं झालं, चांगली अद्दल घडवलीस. पैसे देत नाही म्हणजे काय? नाही, मी नाही केलाच माझा शर्टाचा खिसा नीट? झालंय का सगळं? साताऱ्याचा हात. एक मिनिट, मालकाने तुमचे कपडे व्यवस्थित केले आहेत. हे बघा, हे अंजली ताईंचं ब्लाऊज आहे, चेक करा. मदन साहेब हे घ्या. समीर साहेब बटन नीट चेक करा. राहुल साहेब खिसा नीट चेक करा. अरे मोहन, मस्त शिवलाय शर्ट. नाही मालक मस्तच शिवतात, फक्त केलेल्या कामाचे पैसे पूर्ण देत जा. ते देऊ ना, देतो ना.
असू दे थँक्यू थँक्यू मोन्या थँक्यू थँक्स हा मोहन थँक्यू थँक्यू मोन्या आज मी तुझ्यावर खूप खुश आहे.